इंडिया बुल्स बिल्डिंगच्या बरोबर खाली वॉकिंग करत करत बघा आपण प्लॅटफॉर्मला आलोय. करू शकतो कारण आज आहे आपला नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज आहे रविवार 30 नोव्हेंबर आणि तुम्ही बघताय आपला व्हिडिओ. हे बघा आता 32 मिनटं झालेत वॉक करतोय. 2.5 किलोमीटर झालं आहे आणि आता आहोत आपण माटुंगा, वेस्टर्नवाला माटुंगा रोड. आणि आज आपण चॅलेंज घेतला की किती वॉक करू शकतो. मी लोकेशन डिसाईड केले, तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये समजेल काय लोकेशन आहेत. बाकी पण लोक किती वॉक करू शकतो हे बघणार आहोत आणि कोणतं लोकेशन कव्हर करू शकतो कारण आज आहे आपला वाढदिवस. त्यानिमित्ताने म्हटलं केक बी कट करण्यापेक्षा आपण काहीतरी नवीन चॅलेंज घेऊन पुढे जाऊ. म्हणजे वाढदिवसानिमित्त असं काहीतरी आपण चॅलेंज घेतला पाहिजे, असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्या हिशोबाने. कारण राईडला वगैरे काय जायला तर भेटलं नाही कारण एकच दिवस होता माझ्याकडे आजचा. कालपर्यंत बिझी होतो शनिवारी, म्हटलं बघूया आता. सो चला तर आता कुठे कुठे जाणार आहोत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि काही नवीन लोकेशन्स, काही दिसलं तर मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. चला आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आता आपण आलो आहे माटुंगा ब्रिज, माटुंगा रोड. खाली माटुंगा रोड स्टेशन आहे, तर मध्य रेल्वे माटुंगा वर्कशॉप आहे बाजूला. आणि आपण इथून असं आलो होतो, धारावीवरून आलो आहे. आणि पहिलं तर म्हटलं वॉकिंग, आता आज नवीन चॅलेंज घेतलं आहे तर म्हटलं आज आपण पहिलं गणपतीचं दर्शन घेऊ. म्हटलं सिद्धविनायकला जाऊया आता चालत. किती वेळ लागतो आणि किती जमतं आहे मला हे मला माहीत नाही आता, तरी मग बघूया आपण. चला आता आपण माटुंगा रोड सोडला आणि पुढे चाललो आहे. पोचू लवकर आता शिवाजी पार्क. चला माहीम डाकघर. बाकी आता थोड्याच वेळात पुढून लेफ्ट मारला ना तिकडून की शिवाजी बागला बसू आपण. सिग्नलला आला चालत आणि हे बघा आता इथून पुढे इकडे गेला की शिवाजी पार्क आणि सरळ रोड तोच गेला सिद्धिविनायक. गणपती बाप्पा मोरया. बघा जसं आपण रोडला लागलोय, हे बघा गणपतीचा तुम्ही फोटो बघितला असाल, सिद्धिविनायकाचा फोटो. सिद्धिविनायक महाराजांनी आपलं दर्शन दिलेलं आहे अगोदरच. त्याला आपण तसं पण मंदिरात नाही जाणार आहोत, आतमध्ये बाहेरूनच दर्शन करत जाणार आहोत. सो आपल्याला बघा कुठे दर्शन भेटत असेल ना ते बरोबर भेटतं. ऊन खूप जास्त आहे आणि आता वाजलेत बघा 11:15, म्हणजे 11:30 बघा, 11:30 वाजायला आले, 11:40 झालेत. तो आता पुढे बघा इथे आता आपण शिवाजी पार्कला पोचू. सकाळची एकदम वर्दळ असते इथे वॉकिंग करणाऱ्यांची, सकाळ आणि संध्याकाळ. बघा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्कमधलं गणपती मंदिर बघा. म्हटलं आज काहीतरी नवीन चॅलेंज असला पाहिजे समोर प्रत्येक वेळी. कारण रायडिंग तर आपण काय चालत असते आपली राईड वगैरे. म्हटलं संडे राईड करण्याच्या ऐवजी आज संडे वॉक करूया, कसं वाटते बघूया. असं आपलं वॉकिंग वगैरे चालू असतं, पण एवढं मोठं वॉक बोललो बघूया. चाललाय दिवसाने आता किती वाजलं बघा, 11:15 आणि जवळजवळ 5 किलोमीटर होतील आता आपलं वॉकिंग. 56 मिनटं झालेले आहेत. बघा बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती स्थळ. हे बघा अशा प्रकारे आपले 5 किलोमीटर झालेले आहेत वॉक. हा आपला स्टॅमिना म्हणावा लागेल. 5-6 किलोमीटर आहे, म्हणजे रोज जर मी वॉक करत असेल तर कधी वॉक करतो तर एवढंच करतो 5-6 किलोमीटर. आता हे असली मजा याच्या पुढे आहे की किती वेळ टिकतोय मी आता.
पुढे अजून 10 किलोमीटर 15 किलोमीटर किती होते माहीत नाही. आणि सिद्धिविनायक अजून मला वाटतं 2 किलोमीटर असेल इथून सरळ. चला बघा अशा प्रकारे आपण पोचलोय सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी. आपण जरा पण थांबलो नाहीये, घरातून जेव्हापासून निघालोय. बघा इथे पुढेच गेला की मेट्रो स्टेशन आहे ॲक्वालाईनचं सिद्धिविनायक. म्हणजे आपण धारावीला पण आहे, धारावीवरून आपण त्याचा व्हिडिओ बनवलाय, डिटेल व्हिडिओ नक्की बघा. वाढदिवसाच्या दिवशी मस्त फिरून आलेलं आहे, मस्त चालत चालत सिद्धिविनायकला आलेलं आपण आणि चांगलं दर्शन झालेलं आहे. तर आता चला पुढे बघा आता 6 किलोमीटर व्हायला आलेत आणि 2 मिनटं फक्त थांबलो होतो आपण सिद्धिविनायकच्या इथे. बघा चाललं आता. फोन आले होते, फोन येत आहेत बड्डेचे वगैरे आणि म्हटलं 2 मिनटं थोडा हे घेऊया, ब्रेक घेऊया. चला तर आता पुढे जाऊया. आणि बघा हे ॲक्वालाईनचं मेट्रो स्टेशन सिद्धिविनायकचं. डायरेक्ट तुम्ही सिद्धिविनायकला इकडे येऊ शकता, बरोबर समोर आहे बघा. बघा आता आपण प्रभादेवीमध्येच आहे आणि RK हिराणी चाळ या एरियात आहे. आणि तिथे बघा हे प्रभादेवी मंदिर. आता काहीसा एरिया बाजूचा आणि इथून आता आपण सरळ बाहेर निघणार आहोत. पुढे कुठे निघणार आहोत बघत राहा. इथून आपण आता आलो आणि सरळ आपल्याला जायचं आहे इथे. सिग्नल तोडून जातात. सरळ गेलो ना आपण तर मला वाटतं परेलला जाऊ आपण, LP स्टँड रोड परेल करत. आणि आत्ता हे हार्ट रेट दाखवतं कॉन्स्टंटली, किती होत राहतं अप अँड डाऊन ते दाखवत राहणार. 6-6.5 किलोमीटरच्या वर झालेत आणि आता लवकरच आपले 10,000 स्टेप होतील. 700 स्टेप बाकी आहेत. सो असं करत करत जाऊया आपण सरळ. बघा आता आपण इकडे ना बाहेर पडलो आणि इकडे चाललो आहे. पुढं हा छोटा लेफ्ट दिसतो ना, तिथून परत आपण परेल साईडला जाऊ. आणि आता झालेत बघूया थांबा, 7 किलोमीटरच्या वर झालेत आणि 10,000 स्टेप झालेत पूर्ण अशा प्रकारे आपले. आता जाऊया पुढे चालत चालत. अजून किती स्टेप होऊ शकतात ते आपण बघूया. हे बघा इथून आता आतमध्ये आलो आणि समोर बघा ही इंडिया बुल्सची बिल्डिंग आहे. इंडिया बुल्स अर्धा दिसत असेल कारण झाड आहे तिथे. सो आता आपण इथून कसं जायचं आहे बघूया. पुढे आहे बोर्ड आहे तसा फॉलो करत जाऊया. इंडिया बुल्स बिल्डिंगच्या बरोबर खाली आणि दादर परेल आपल्याला जायचं दादर साईडला. हो आता आपण इथून लेफ्ट मारून सहज जाऊया. म्हटलं आलं ज्या रूटनी त्या रूटनी नाही जायचं, वेगळ्या रूटनी जाऊया म्हटलं. थोडा वेगळा एक्सपिरियन्स, काही वेगळे लोकेशन्स बघायला भेटतात. बघा इकडे काम चालू आहे. LP स्टँड रोड बंद आहे. LP स्टँड रोडचा ब्रिज जो होता ना तो बंद आहे. त्याच्या सरळ ब्रिजच्या जाऊन गेला का डायरेक्ट परेल हायवे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. तर चला आपण इथूनच जाऊया. हा इकडून गेला आपल्या इथे दादर वेस्टला आणि हा ईस्ट म्हणजे आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे करत करत जाऊ आपण. पब्लिकला जायला जागा ठेवली की ना बघूया आपण, कळेल आपल्याला पुढे गेलं. सो हाय खालून रोड हाय जायला, ठीक आहे. आजूबाजून जातात लोक. आपण इथून जाऊया. हे बघा अशा प्रकारे चालू आहे ब्रिजचं काम. अर्धा इकडे तोडलेला आहे आणि अर्धा बाकी आहे. वरती तिकीटला वगैरे जायला. पण बघा थेट ह्याला पोचतो आता स्टेशनला. अल्टरनेट रोड. वॉकिंग करत करत बघा आपण प्लॅटफॉर्मला आलोय. आणि या ब्रिजवरून आपण जाऊन तिकडे क्रॉस करायला लागेल आपल्याला.
काय एक्सपिरियन्स आजचा बघा. प्लॅटफॉर्मवरून वॉक करत तिकीट नाही काय नाही. असेल मे बी इथे नसेल ठेवलं, कारण काय माहिती का त्या साईडला जरा रूटच नाही बघा. तो ब्रिज बंद आहे. प्रभादेवी हे बघा, रेल्वे ब्रिज ने आलो आपण वरती आणि या ब्रिजने आपल्याला जायला लागेल, क्रॉस करायला लागेल. हे बघा खाली नजारा. हे बघा या ब्रिजने खाली आलो आणि सेंट्रल रेल्वेचं वर्कशॉप आहे. सेंट्रल रेल्वे बघा, सेंट्रल रेल्वेचं वर्कशॉप आहे आणि आता इथून सहज चालत गेलं ना की परळ स्टेशन आहे. तिथून आलो आपण बाहेर आणि हे बघा हेच ब्रिजचं काम. आणि हा बघा अर्धा ब्रिज तुटलेला इथे आणि ते सरळ आता आपल्याला तो ब्रिज दिसतोय बघा तिथे सरळ एकदम तिथं निघून आपल्याला परेलला. हाच रूट पकडत पकडत बघा आपण आले. हा रूट बघा आता सरळ सरळ ओळखता पण येत नाही रूट एकदम. म्हणजे परेल स्टेशन कुठं राहिलं ते समजत नाही. पुढे तो जो ट्रेन दिसते ना तुम्हाला आता तिकडून लेफ्टला गेलं की कॉलेज होतं माझं, सेंट्रल रेल्वे कॉलेज, ज्युनियर कॉलेज. कोणाला कोणी असेल ना कमेंट करा तिकडचे. आणि असं काही काम चालू आपलं इकडे. आता आपण फायनली पोहोचलो परेलला, परेलचा ब्रिज. आणि 9 किलोमीटर होतील आता थोड्याच वेळात. 12,000 स्टेप झालेले आहेत. आणि आपण त्या बाजूला जाऊया. आता काय आज सरळ हायवे आपला इकडे सायनलाच झाला सरळ हायवे, पण आपण जाऊया त्या बाजूने. तुम्हाला काही दाखवायचं इकडे जे विशेष असतं फक्त थंडीच्या दिवसामध्ये. हा रोड इकडे सरळ गेला KM हॉस्पिटलला आणि इकडे हा सरळ गेला विटीला. मग पटापट क्रॉस करूया आता. हा पूर्ण मार्केट आहे इकडे असा. थंडीचे कपडे वगैरे भेटतात. हे बघा असे फुल एकदम दिवसभर असतं यांचं मार्केट इथे. बरोबर परेल स्टेशनवरून पण जवळ आहे, 10 मिनटं वॉकिंग आहे. चला आता जाऊया आपण सरळ सरळ. हे बघा काय जॅकेट वगैरे असतात एकदम भारी भारी. फक्त बार्गेनिंग करता आलं पाहिजे बस. 1 वाजायला 5 मिनिट आहेत आणि आता आपण परेलला. आता पोचायचं आपल्याला सायनला सरळ सरळ एकदम. हायवे चालत चालत आलो पुढे आणि बघा हा गेला रोड हिंदमाताला, महिलांचं फेवरेट ठिकाण, साड्या वगैरे यांचं लोकेशन. बघा गेली हिंदमाताला गल्ली आणि आपण जायचं सरळ सरळ हायवे. अशा प्रकारे आपले 10 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. त्याला लागलेले आहेत मला वाटतं बघा आता स्क्रीन येत नाही, 2 तास 4 मिनटं. आणि असा आपण पोचलेला आहे चित्रा सिनेमा दादर. 2 तास 4 मिनटं लागलेले आहेत. 10.25 किलोमीटर. ट्रॉफिक बघा. आता दादर ते मेन सर्कलला आलो आहे. दादर DT म्हणावं लागेल. आणि ते बघा ब्रिजच्या खाली गार्डन मस्त असं बनवलेलं आहे आणि ओपन आहे. पोरं खेळतात लहान लहान. चांगला कन्सेप्ट आहे. जागेचा वापर मस्त केला आहे. बघा आता 11 किलोमीटरच्या वर झालेलं आहे आणि 15,000 स्टेप झालेले आहेत आपले. आपण जस्ट दादर DT क्रॉस केलं आहे बघा आणि चाललं थ्रू आता माटुंगा सर्कल. ऊन म्हणजे जरा जास्त नाही आहे बघा ना, बाहेरचं ऊन वाटतच नाही. असं वाटतं संध्याकाळ झाले, 5 वाजले बघा. आत्ताच झालेत 12 किलोमीटर झालेले आहेत आणि 16,000 स्टेप झालेले आहेत. 2 तास 26 मिनटं. आणि आता आपण लवकर पोचू माटुंगा सर्कल.
हे ब्रिज जे दादरवरून येतं डायरेक्ट, सर्वात मोठा ब्रिज आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स बोलाल तर मस्त वाटतं एकदम. जेवढा फिटनेस आहे मला असं वाटलं 10 किलोमीटरपर्यंत पण जाईल. 5-6 किलोमीटरचा आपला स्टॅमिना होता. आता आपण हा व्हिडिओ एंड करणार सायनला. सायन ब्रिजचं काम कितपर्यंत आलं आहे ते दाखवून तुम्हाला हा व्हिडिओ आपण एंड करूया. ओके, चला बघत राहा पूर्ण व्हिडिओ. बघा माटुंगा सर्कल क्रॉस केला जस्ट आता. एकदम ऑसम एक्सपिरियन्स आहे. किती किलोमीटर आहेत मला वाटतं 14-15 किलोमीटर होतील असं वाटतं मला. चला बघा, हा आपण तिकडून पुढून आलो चालत मागून. बघा मंदिर आहे भारी एकदम. वासुपूज्य स्वामी, हां वासुपूज्य स्वामी जैन मंदिर चौक, जैन मंदिर आहे ते. आणि हा एरिया तुम्ही ओळखत असाल, पावसामध्ये पहिला न्यूज याचीच येते जिथे पाणी भरतं पूर्ण असं. इथून ते त्या ब्रिजपर्यंत, पुढे ब्रिज दिसतोय त्या ब्रिजपर्यंत पूर्ण असं कमरेपर्यंत पाणी असतं इथे. आणि गाड्याच्या इथं अशा गाड्या अशा अडकलेल्या असतात. हाच आहे तो लोकेशन. सायन पोलीस स्टेशनमध्ये पण आहे बघा, इकडे पाणी भरलेलं असतं असं. इथे 1पर्यंत पाणी असतं. इकडे सगळं रेस्क्यू वगैरे चालू असतं, म्हणजे अडकलेल्या गाड्या वगैरे त्यांना काढायला. असा काहीसा रूट न्यूजमध्ये बघितलं असेल तुम्ही. पावसाच्या वेळी तर हमखास पहिलाच व्हिडिओ ह्याचा येत असेल असं मला वाटतं. हे बघा किंग सर्कल. शिवाई केळकर मार्ग. सायन रुग्णालय, धारावी, मुलुंड. सायन हॉस्पिटलचे आलं आहे. आणि हाच तो रूट आहे जो आपला आतमध्ये जातो इकडे लेफ्टला धारावीला. सायनचा ब्रिज बंद असल्यामुळे आपल्याला इथून यावं लागतं. तोच रोड आहे आणि त्या रूटचा पण आपण मोटो ब्लॉग बनवलेला आहे. रात्रीचा दिवसाचा दोन्ही, म्हणजे ते कसा सिच्युएशन असते त्या रोडची ते सर्व त्यात दाखवलेलं आहे. आणि हा बघा रोड ब्रह्माकुमारी हिजरा दादीची उड्डाणपूल. बरोबर त्या सिग्नलला उभा आपण. सिग्नल सुटलेला आहे त्याच्यामुळे इथे उभा राहिलो आहे, कारण गर्दी बघा काय. महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय सरळ आपल्याला याच्यात सायनला, सायन सर्कल. हा बघा असं सायनचा एरिया. सायन हॉस्पिटल एवढा मोठा आहे एकदम इथून. आणि हा आपला रोजचा रूट आहे. वॉकला वगैरे येत असतो आपण इथे. हा रूट आपण धारावरून चालत वगैरे येतो असा एकदम. इथून असा आतून इथून टर्न मारून बाहेर असं 4-5 किलोमीटर कव्हर करतो आपण. हे बघा अशा प्रकारे 13 किलोमीटर 14 किलोमीटर होतील आता. 2 तास 48 मिनटं झालेले आहेत. मस्त शूज वगैरे घालून आला आपण एकदम. शूज वगैरे मस्त आहे एकदम. असं वॉक वगैरे करायचं असेल लांब तर वापरा असं सांगेन मी तुम्हाला, कंपल्सरी एकदम. फायनली सायन सर्कल येत आहे आता. आणि 14 किलोमीटर झालं फायनली. आणि 19,000 स्टेप. हो आपला फिटनेस मला असं वाटतं की 20 किलोमीटर्सपर्यंत चालू शकतो मॅक्सिमम. थोडा रेस्ट वगैरे घेऊन. आता ह्याच्यात आपण रेस्ट वगैरे काहीच घेतली नाही आहे. 4-5 मिनटं थांबलो असेल जास्तीत जास्त, त्याच्यावरती नाही. बघा फायनली सायन्स सर्कलला आलो आहे. हार्टबीट बघा कंटिन्युअसली शो होतं. हे सायन्स सर्कल इकडे. आता पुढे जाऊया सायन्स स्टेशन येईल आता थोड्याच वेळात. हा सायन्सचा ब्रिज आणि शिव म्हणजे सायन. पुढे तिकडे तुम्ही चुनामट्टी, मुलुंड, सायन रेल्वे स्थानक हे बघा. आता तिकडं चाललो आपण. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सोडलेला आहे हा बघा. आणि आतमध्ये आलो आपण सायन्स स्टेशनकडे. सायन्सचं काय हालत आहे. सायन्स स्टेशन
1-1.5 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवला होता मी, तेव्हा बघा आणि आता बघा. सायनचा ब्रिज. आणि हे बघा असं ब्रिज बनवलं आता चालायला, कारण हे पूर्ण बंद पडलंय. वरती जागेला दाखवतो तुम्हाला. ब्रिजचं काम चालू आहे. खोदलं पूर्ण खोदलंय. हे काम चांगलं केलं आहे की इथे एक वॉकसाठी चांगलं बनवलं आहे, क्रॉसिंग करायला सायन टू धारावी. बघा अशा प्रकारे आपण पोचलो धारावीमध्ये. आता तिकडे बघा सायन स्टेशन बंद आहे ते, आणि हा एरिया असा. संध्याकाळी ते चालायला जागा भेटणार ना तुम्हाला आता 5च्या नंतर. आता आपण पोचलो बघा. 15 किलोमीटर बरोबर झालेलं आहे आणि 20,000 स्टेप, 20,500. आता व्हिडिओचा एंड आहे ना, आपण आता घरी गेला करूया. थोडं डिटेलमध्ये सांगायचं मला काहीतरी. तर हे बघा अशा प्रकारे आपण आलो घरी आणि जेवलो वगैरे आता. आणि मेन तर जेवणाच्या अगोदर पहिला स्ट्रेचिंग केली थोडीशी, कारण एवढं 15 किलोमीटर झालेलं आहे, 15-16 किलोमीटर झालेलं आहे ॲक्च्युली. घरी येईपर्यंत 21 किलोमीटरचा 21,000 स्टेप्सचा रेकॉर्ड झालेला आपला. सो असा काहीतरी नवीन व्हिडिओ, आणि आज वाढदिवस होता त्याच्या निमित्ताने मी बनवलेला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही असं डायरेक्ट ट्राय करू नका. तुमचा स्टॅमिना असेल, आता रोज तुम्ही चालत असाल 2 किलोमीटर 1 किलोमीटर, त्या हिशोबाने तुमचा स्टॅमिना वाढवत जा. जिथे वाटते की नाही होणार तिथे स्टॉप करा. असंच मी सांगेन की मी 15 किलोमीटर केले म्हणून तुम्ही 20 किलोमीटर किंवा असं बघून वगैरे काही मी चुकीचं मार्गदर्शन काही करणार नाही व्हिडिओतून. वॉकिंग हा एकदम सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे आणि बेसिक आहे, त्याला काही लागत नाही, फक्त एक चांगले शूज पाहिजे बस, बाकी काय नाही. सो अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ होता. कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. तोवर धन्यवाद. चला भेटूया. बाय बाय. धन्यवाद.